आजच्या या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी सर, इथे समोरही खूप आदरणीय व्यक्ती उपस्थित आहेत. काही नावं माहिती आहेत, काही नावं दुर्दैवाने आजच ओळख झाली आहे, काही लक्षात आहेत, काही नाही. पण काही एक प्रातिनिधिक म्हणून काही नावांचा उल्लेख करतो. डॉक्टर काब्दे साहेब आहेत, प्राध्यापक दत्ता भगत सर आहेत. त्याच्यानंतर आपल्या केंद्राचे नूतन संचालक डॉक्टर अशोक सिद्धेवाड, श्री विश्वासराव कुरुंकर, कुरुंकर कुटुंबीय, कुरुंकरांच्या कन्याही इथे हजर आहेत. आमचे खूप ज्येष्ठ असे मित्र, इतिहासाच्या क्षेत्रातलं मोठं नाव आहे डॉक्टर प्रभाकर देव, डॉक्टर श्रीनिवास पांडे, प्राध्यापक जीवन पिंपळगावकर, माझा ज्यांनी खूप औदार्याने परिचय करून दिला ते प्राध्यापक अभय दातार, पीपल्स कॉलेजचे प्राचार्य जाधव सर आणि नांदेडकर जाणकार बंधू भगिनींनो. आज नरहर कुरुंकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राच्या वतीने कुरुंकर गुरुजींच्या 85व्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे व्याख्यान देणं हा मी माझा खरं तर बहुमान समजतो. अर्थात कुरुंकर या नावाचं दडपण मला खूप आहे आणि म्हणजे सुरुवातीलाच मी हे मान्य करतो की ते दडपण ठेवूनच मी बोलणार आहे, कारण त्या दडपणामुळेच कदाचित 4 बरे शब्द येऊ शकतील. म्हणजे ज्यांच्या मृत्यूनंतर 35 वर्षांनी सुद्धा ज्यांचं दडपण वाटतं असं ते नाव आहे. मला व्यक्तिशः फार आदरणीय असं नाव आहे. माझा काही अर्थातच मी खूप लहान असल्यामुळे माझा त्यांचा असा प्रत्यक्ष परिचय होऊ शकला नाही, पण त्यांची काही व्याख्यानं मी ऐकलेली होती आणि माझ्या वडिलांचा आणि त्यांचा मश्री दीक्षित यांचा आणि त्यांचा परिचय होता. आत्ताच नुकतंच मला पांडे सरांनी त्यावेळच्या त्यांच्या स्मृतीनिमित्त एक जो अंक काढला होता त्यातले 1-2 लेख व्हॉट्सअपवर पाठवले. त्यातला एक लेख माझ्या वडिलांचा होता आणि एक ब्रह्मानंद देशपांडे यांचा होता. आता त्याच्यावर मी फार बोलत नाही, पण मला त्या लेखाचा फायदा असा झाला, वडिलांच्या लेखाचा, की मला हे पक्क आठवत आहे की नरहर कुरुंकर यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हापासून आणि पुढे अनेक वर्ष जेव्हा जेव्हा त्यांचा विषय निघेल तेव्हा वडील अतिशय हळहळ व्यक्त करत असत की फार अकाली गेले. इतकी प्रचंड क्षमता असणारी, इतकं प्रचंड योगदान असणारी ही व्यक्ती फार लवकर गेले, याची हळहळ ते व्यक्त करत असत. आणि ती हळहळ कुठेतरी अजूनही माझ्यावर, कुठेतरी माझ्या मनावरच ती बिंबलेली आहे, इतकं ते आहे. हा लेख वाचताना एक जुना संदर्भ माझ्या डोक्यातून सुटलेला जागा झाला, तो असा की 5 ते 7 फेब्रुवारी 1982 या काळात प्राध्यापक गंबा सरदार यांची इथे कुरुंकर गुरुजींनीच एक व्याख्यानमाला आयोजित केलेली होती आणि त्या व्याख्यानमालेसाठी माझे वडील हे गंबा सरदार यांच्याबरोबर आलेले होते आणि 3 दिवस काव्यशास्त्र विनोदामध्ये कुरुंकर गुरुजींच्या सहवासात त्यांचे गेले. आणि त्या 3 दिवसानंतर आणखी 3 दिवसांनी जेव्हा बातमी आली की ते आता येथे वारल्याची बातमी आली अचानक, तर तो एक फार मोठा धक्का त्यांना बसला की जो मी म्हटलं तसं ते आयुष्यभर त्याची हळहळ वडील व्यक्त करत राहिले. आता माझा जो संबंध अर्थातच एक छोटासा अभ्यासक म्हणून जो त्यांच्या लेखनाशी आला, अर्थात त्यांच्या लेखनातली सगळी काही नावं घेत नाही, आपल्याला माहिती आहे रूपवेध मागोवापासून ते छत्रपती शिवाजी जीवन रहस्यपर्यंत अनेक त्यांचे ग्रंथ आहेत. त्याची काही सगळे नावं मी घेताना आपण नांदेडमधले सगळे जाणकार लोक सगळ्या ग्रंथांची नावं घेत नाही, परंतु अत्यंत चतुरस्त्र विद्वत्ता. आणि मला एक वैशिष्ट्य त्यांचं हे वाटतं की ज्याला आपण इंग्रजीमध्ये ओरिजिनॅलिटी म्हणतो, एक कुठेतरी स्वयंभू अशी प्रतिभा असणारे विचारवंत अभ्यासक, हे मला त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य वाटतं. आणि दुसरं म्हणजे आता इंटरडिसिप्लिनरी, आंतरविद्याशाखीय हे शब्द आपण खूप वापरायला लागलो. मी त्याच पदावरनं पुणे विद्यापीठातून निवृत्त झालो, पण ज्यांच्या अभ्यासाला
आंतरविद्या शाखेतेची अतिशय उत्तम अशी बैठक आहे, असे चतुरस्र विद्वान म्हणून कुरूंदकरांची प्रतिमा ही कुठेतरी माझ्या मनामध्ये ठसलेली आहे. मी जे काही थोडंफार संशोधन केलं, लेखन केलं, त्यात वेळोवेळी त्यांचे काही संदर्भ येत गेले. थोडीशी आठवण म्हणून सांगतो की 80 साली मी शिवाजी महाराजांविषयीचा एक त्यावेळेचा एक स्फोटक जरा ठरलेला असा लेख किर्लोस्करमध्ये लिहिलेला होता. शिवाजी हा गौरव की अवमूल्यन असा लेख. आता मी तो लेख लिहू शकणार नाही, पण त्यावेळेला लिहू शकलो की शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर हा राजकारण्यांपासून साहित्यिकांपर्यंत कसा चालतो आणि त्यातनं अवमूल्यन कसं घडतं वगैरे या अंगाने एक बुद्धिवादी पद्धतीने काही मीमांसा करणारा असा तो विस्तृत लेख होता. आणि त्या लेखामध्ये मी कुरूंदकरांचं जे शिवाजी महाराज जीवन रहस्य या ग्रंथाविषयीचा मात्र फार आदरपूर्ण असा उल्लेख, कारण तो ग्रंथ नाहीच, म्हणजे खरं म्हणजे पुस्तिका आहे, पण एखाद्या ग्रंथापेक्षाही जास्त मोलाची अशी ती पुस्तिका आहे. अत्यंत बुद्धिवादी चिकित्सक पद्धतीने कसं पाहावं, भावुकता टाळून शिवाजी महाराजांचा विचार कसा करावा, याचा मला वाटतं तो एक आदर्श नमुना म्हणता येईल. त्यामुळे ते एक आहे. दुसरं, मी इतिहासाचा असल्यामुळे आणखी एका गोष्टीचं मला विशेष त्यांचा आवडणारी गोष्ट म्हणजे श्रीमान योगीची त्यांची प्रस्तावना. एक 3-4 वर्षापूर्वी ललितचा एक कादंबरी विशेषांक निघाला, त्याच्यामध्ये मी ऐतिहासिक मराठी कादंबरीवर एक विस्तृत लेख लिहिलेला होता. आणि स्वाभाविकपणे या प्रस्तावनेच्या अनुषंगाने काही मुद्दे मी त्याच्यात मांडले हे मला आठवतंय. मगाशी ज्या ग्रंथाचा उल्लेख झाला, निवडक शेजवलकरचं जे संपादन मी केलं साहित्य अकादमीसाठी, त्याच्या प्रस्तावनेतही अर्थातच कुरूंदकरांचा प्रज्ञावंत इतिहासकार म्हणून जो शेजवलकरांवरचा लेख आहे त्याचा निर्देश आहे. आणि इतिहास समाज विचार आणि केशवसूत हा जो माझा एमफिलचा प्रबंध होता, जो पुढे पुस्तक रूपाने प्रकाशित झाला, त्याच्यातही म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो की पायवाटमधला जो नरहर कुरूंदकर यांचा लेख आहे, केशवसूत काही प्रतिक्रिया, विशेषतः झपूरझा आणि हरपले श्रेय याच्याबद्दलचं त्यांचं एकच विधान आहे, पण ते विधान इतकं महत्त्वाचं आहे, त्याचं मी तिथे उद्धृत केलेलं ते विधान आहे की मराठी कवितेला अज्ञात असणाऱ्या प्रदेशातून केशवसूतांनी खोडून आणलेली शतकभर अंमलान राहणारी फुले, असा त्या 2 कवितांबद्दलचा फार मार्मिक असा उल्लेख कुरूंदकरांनी केलेला होता. अशा पुष्कळ काही आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या. माझ्या एका विद्यार्थिनीने कुरूंदकरांविषयी एमफिलसाठी लघुप्रबंधही लिहिलेला होता. आता हे एमफिल PhDचे जे प्रबंध असतात ते काही पूर्ण समाधानकारक असतात अशातला भाग नाही, पण माझा माझ्या विद्यार्थ्यांना एक आग्रह असा असतो आणि त्या आग्रहातून काही प्रबंध साकार झाले. त्यातला हा एक प्रबंध होता की जे रूढार्थांनी, ज्याला आपण प्रोफेशनल हिस्टोरियन्स म्हणून म्हणतो, असे ओळखले जात नाहीत, पण ज्यांना अतिशय उत्तम अशी इतिहासाची जाण आणि एक इतिहास दृष्टी आहे, अशा व्यक्तींचा अभ्यास हा इतिहासाच्या लोकांनी केला पाहिजे. आणि त्या आग्रहातून हा लघुप्रबंध या माझ्या विद्यार्थिनीचा नरहर कुरूंदकर यांची इतिहास दृष्टी असा एक साकार झालेला होता. मला स्वतःला मी काही त्याच्याविषयी समाधानी आहे अशातला भाग नाही, एमफिलचा आहे लघुप्रबंध, पण तो प्रयत्न म्हणून चांगला होता. मला खूप वेळा असं वाटतं की अरे खरं याच्यावर लिहायची गरज आहे अजूनही, तर पुस्तकाच्या स्वरूपात लिहायची गरज आहे. डॉक्टर ब्रह्मानंद देशपांडेंचा लेख वाचताना मला ती गरज आणखी जाणवली की अरेच्या या विषयाचा एक समग्र असं काहीतरी, मला वाटतं आपल्या केंद्राने एक याच्यावर प्रकल्प केलेला आहे. तर अशा स्वरूपाचं काहीतरी, कारण त्यांचं जे मौलिक चिंतन आहे त्याची कुठेतरी इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातून एक मीमांसा होण्याची गरज आहे असं मी मानतो. बघू, शक्य झालं जमलं तर मी काहीतरी लिहीन पुढे. अनेक आता निवृत्त झाल्यामुळे अनेक विषय डोक्यात आहेत, हाही विषय डोकावतो. असो, या निमित्ताने मला असं वाटतं की आचार्य नरहर कुरूंदकर यांना आदरांजली जी व्यक्त करायची, शब्दांनी तर ती मी करतो, पण त्यांना आदरांजली व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एखाद्या थोडा इंटरडिसिप्लिनरी असेल अशा विषयावर, बौद्धिक स्वरूपाच्या विषयावर काय जो अल्पस्वल्प आपला अभ्यास आहे त्या अभ्यासातून काही मांडणी करणं,
आणि ती मांडणी आपल्यापुढे ठेवणं हीच मला वाटतं त्यांना योग्य आदरांजली ठरेल. आणि त्यासाठी मी आजचा विषय जो निवडला तो साहित्य आणि इतिहास, काही प्रमाणात तत्त्वज्ञान यांना एकत्र आणणारा असा तो विषय आहे. केशवसुतांची स्वर्गसमक्षता आणि महाराष्ट्रातील प्रबोधन हा विषय मी निवडला. हा विषय जेव्हा मी निवडला तो निवडल्यापासून मला काही प्रश्न ऐकायला यायला लागले. फेसबुक पोस्टवरही मी पांडे सरांच्या ते प्रश्न पाहिले. स्वाभाविक आहे की मुळात स्वर्गसमक्षता हा शब्दच आपल्याकडे मराठीत फारसा रूढ नाही आणि त्यामुळे स्वर्गसमक्षता ही काय भानगड आहे असं वाटणं स्वाभाविक असतं. पुण्यातही हा अनुभव मला आला, कारण पुण्यात याची पहिली एक प्राथमिक मांडणी 3-4 वर्षापूर्वी, कारण बरेच दिवस माझ्या डोक्यात हा विषय आहे. मी जे पुस्तक लिहिलं त्यात या अंगाने विचार तेव्हा मी केलेला नव्हता आणि संशोधन हे नेहमी असंच पुढे जात असतं. त्यामुळे त्याची एक काही प्राथमिक मांडणी मी पुण्याच्या साहित्य परिषदेत केली होती आणि त्याचं जे अधिक परिपक्व असं रूप थोडं तयार झालं ते मला असं वाटलं की आपल्यासमोर ठेवावं, पुढे ते लेखरूपाने मांडण्याचा माझा विचार आहे, म्हणून ते मी आपल्यासमोर विचारार्थ आजच्या निमित्ताने ठेवतोय. मी म्हटलं जसं की सुरुवात कुठे झाली माझ्या मनात, तर केशवसूत यांच्यावरचा प्रबंध माझा. आणि मला आठवत आहे म्हणजे 80च्या दशकातली ती गोष्ट आहे की पुणे विद्यापीठाच्या, त्यावेळचं पुणे विद्यापीठ, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात मुळात या विषयालाच विरोध झाला. कारण आमचे जे कन्व्हेन्शनल हिस्टोरियन्स आहेत त्यांना हे मान्यच नव्हतं की इतिहास आणि साहित्याचा काय संबंध आहे. कारण इतिहासकार किंवा इतिहास संशोधक हा चौकोनी चेहऱ्याचा असला पाहिजे, तो रसिक वगैरे असून भागणार नाही, जिथे धुळीचा खाकाणा उडतो तिथेच फक्त त्यांनी काम केलं पाहिजे, अशा सगळ्या प्रतिमा इतिहासाच्या अभ्यासकांच्या असतात. आणि त्यामुळे केशवसूत हा काय विषय झाला का इतिहासाच्या संशोधनाचा, हा प्रश्न स्वाभाविकपणे तेव्हा उपस्थित झाला. पण मला खूप नम्रपणे हे नमूद केलं पाहिजे आणि अगदी कृतज्ञतेने नमूद केलं पाहिजे की मला जे मार्गदर्शक लाभले डॉक्टर अरविंद देशपांडे, अतिशय चतुरस्र असा अभ्यास असणारे असे माझे गुरु, त्यांच्यामुळे मी हा विषय घेऊ शकलो. आणि मला जवळपास वेड्यात काढलेलं होतं. पण जेव्हा हा प्रबंध झाला त्याला काहीतरी सगळ्यात उच्च जी श्रेणी असते O ग्रेड ती मिळाली. जेव्हा नारायण सुर्वे यांनी लोकवाङ्मयतर्फे तो प्रकाशित केला, कविवर्य सुर्व्यांनी आपणहून मला, म्हणजे हा मोठेपणा आहे त्यांचा की अरे राजा मला हा प्रसिद्ध करायचा आपल्याला. आणि डॉक्टर राघव जाधव यांनी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत अभिप्राय लिहून त्याचं जेव्हा कौतुक केलं तेव्हा मग जरा आमच्या इतिहासातल्या लोकांना असं वाटायला लागलं की आपण समजतो इतका हा वेडा नाही, हा म्हणतो त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. आणि मग तो पहिला सगळा संघर्ष झाल्यानंतर आता माझे विद्यार्थी अशी बरीच कामं करतात. म्हणजे नुकताच एक PhD प्रबंध हा विभावरी शिरूरकरांवर सादर झालेला आहे, वि.स. खांडेकरांविषयी एक झालेला आहे, मी म्हटलं तसं कुरुंदकरांविषयी झाला आहे, सावरकरांविषयी, असं सगळं त्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आहे. कारण ज्याला आपण सोशिओलॉजी ऑफ लिटरेचर म्हणतो, साहित्याचं समाजशास्त्र, हे जे नवीन दालन आता खुलं झालेलं आहे त्याच्या अंगाने काहीतरी इतिहासाची चिकित्सा करायला पाहिजे असं मला वाटतं. या निमित्ताने जो अभ्यास केला, आपल्याला माहिती आहे की केशवसूतांचं वर्णन हे आधुनिक मराठी कवितेचे जनक असं केलं जातं. काही वेळा त्याच्याविषयी वाद आहेत काही, पण त्या वादांमध्ये मला जायचं नाही. केशवसूत यांच्याविषयीच खूप वाद आहेत. अगदी 2 टोकाची मतं आपल्याला मोठ्या मोठ्या समीक्षकांनी व्यक्त केलेली दिसतील. म्हणजे एका बाजूनी क्रांतिकारक कवी, मराठी आधुनिक मराठी काव्याचे जनक, युगकवी, युगमानसाचे कवी, आदी विद्रोही कवी, हे सगळं सरांना माहिती कोणी कोणी ही विधानं केली. आणि दुसऱ्या बाजूनी स्त्रैण, गतोत्साह वगैरे वगैरे या पद्धतीचं वर्णन हे केशवसूतांचंच केलं गेलेलं आहे. जीवनवादी आणि कलावादी मीमांसकांनी दोघांनी केशवसूतांना उचलून धरलं. म्हणजे एक साधं सांगतो की 1949चं जे साहित्य संमेलन झालं, ज्याचे आचार्य जावडेकर हे अध्यक्ष होते, त्या साहित्य संमेलनामध्ये आचार्य जावडेकरांनी केशवसूतांनी मराठी काव्याच्या क्षेत्रात, मराठी साहित्याच्या क्षेत्रात क्रांतीरस निर्माण केला
आपली जीवनवादी भूमिका मांडताना या पद्धतीचा उल्लेख हा आचार्य जावडेकरांनी केलेला होता. आणि अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनात त्या संमेलनाचे अध्यक्ष व्यंकटेश माडगुळकर यांनी एक काहीशी कलावादी पद्धतीची त्यांची एक भूमिका ते मांडत होते. त्यात त्यांनीही 83 साली त्या भूमिकेतून केशवसुतांचा अत्यंत आदरपूर्ण उल्लेख केला. एखादं उदाहरण माडखोळकरांसारखं आपल्याला असंही दिसेल की त्या एकाच व्यक्तीने, एकाच समीक्षकाने काळाच्या एका टप्प्यावर त्यांचं खूप कौतुक केलं, दुसऱ्या टप्प्यावर खूप मोठी टीका केली. तर केशवसूत हा असा विषय आहे. आणि हा जो विषय आहे त्याच्यावर जी प्रचंड मोठी समीक्षा मराठीत आपल्याला दिसते, व्यक्तिशः आहे, माझं मत सांगतो मी, त्या समीक्षेत मला व्यक्तिशः सर्वाधिक आवडलेली समीक्षा ही प्राध्यापक डी के बेडेकर यांची. केशवसुतांची काव्यदृष्टी हा 1966 मधला, म्हणजे केशवसुतांच्या जन्मशताब्दी वेळचा छोटेखानीच पुस्तक आहे, ग्रंथ म्हणतोय मी, पण ताकद विलक्षण आहे, विलक्षण. आणि त्या ग्रंथामध्ये डी के बेडेकरांनी युगमानसाचे कवी अशा शब्दात केशवसुतांना गौरवलं आहे. आणि त्या ग्रंथामध्येच त्यांनी ही स्वर्ग समीक्षेची जी कल्पना आहे केशवसुतांची, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की केशवसुतांच्या एकूण काव्यातला केंद्रविषय जर काही असेल, अगदी केंद्रीभूत असा जर मुद्दा कुठला असेल तर तो म्हणजे स्वर्ग समक्षता हा आहे. आता म्हणजे काय याच्याकडे मी येतो, पण हे डी के बेडेकरांनी मांडलं आणि ते ऋण मान्य करूनच मी पुढे जाणार आहे. त्यांचं जे श्रेय आहे ते आधी मान्य केलं पाहिजे की त्यांनी हे म्हटलंय. आणि तोच धागा पकडून मी थोडासा माझा प्रयत्न असा राहणार आहे की केशवसुतांच्या कवितेची ती केंद्रकल्पना होतीच होती, पण मला असं वाटतं की ज्या युगमानसाचे ते कवी होते त्या युगमानसाचा संशोधकीय वेध घेताना मला असं जाणवलं की महाराष्ट्रातलं जे प्रबोधन आहे त्या प्रबोधनाची विशेषतः 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्या प्रबोधनाची केंद्रकल्पना सुद्धा स्वर्गसमक्षता ही होती. आणि हे मला विशेषतः न्यायमूर्ती रानडे यांची धर्मपर व्याख्यानं वाचताना अत्यंत प्रकर्षाने जाणवलं. म्हणून तसा एक प्रयत्न थोडा राहणार. आता कुठे हा केशवसुतांनी म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या कवितांमध्ये हा उच्चार आलेला आहे, स्वर्गसमीक्षतेची कल्पना आलेली आपल्याला दिसते. पण फार ठळकपणे जर कुठे आलं असेल तर रांगोळी घालताना पाहून ही जी त्यांची कविता आहे की जी 18 डिसेंबर 1896ची आहे आणि अवघ्या काही दिवसात ती हरिभाऊंच्या करमणूकमध्ये, कारण हरिभाऊ आपटे आणि केशवसूत हे सहाध्यायी आणि दोघंही आगरकरांचे चेले, त्याच डिसेंबर महिन्यामध्ये करमणूकमध्येही ती प्रकाशित झाली. त्या कवितेचे शेवटचे जे 4 ओळी आहेत मी आपल्यासमोर त्या ठेवतो मुद्दाम. त्यात ते काय म्हणतात बघा. त्यांनी असं म्हटलं आहे, यातली पहिली ओळ तर सुभाषितासारखी मराठीत गाजलेली आहे, आपल्याला माहिती आहे ती, पण त्या सुभाषिताईच्याही पलीकडे जाण्याची दृष्टी शेवटच्या ओळीत आहे. त्यात ते असं म्हणतात की साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे, नित्याच्या अवलोकने जनपरी होती पहा आंधळे, रांगोळी बघुनी इतपरतरी होये तई शहाणे, कोठे स्वर्ग समक्षता प्रगटते हे नेहमी पाहणे. हे केशवसुतांनी तिथे त्या कवितेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग त्यांच्या कवितांवर नजर टाकताना आपल्याला असं दिसेल की अनेक ठिकाणी स्वरभू संग किंवा स्वरभू संगम किंवा सुरलोक साम्य पृथ्वीला आणणे या प्रकारचे अनेक शब्दप्रयोग हे विविध कवितांमध्ये त्यांचे आपल्याला आढळतात. ही धरणी हा स्वर्ग असे असं ते म्हणताना आढळतात. किंवा पृथ्वीचा सुरलोक की बनवणी टाकीनो मी सत्वर असंही ते एका कवितेमध्ये म्हणताना आपल्याला दिसतात. तेव्हा ह्या सगळ्याला एकत्रित घेऊन त्याला एक तत्वज्ञानात्मक बैठक देऊन डी के बेडेकर यांनी त्याची काही मीमांसा केली. आणि ती मीमांसा करताना स्वरभू संगम किंवा ही भूस्वर्गाची जी कल्पना आहे ती मांडणारे
येशू ख्रिस्त, कार्ल मार्क्स, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर आपल्याकडचे, यांच्या त्या मालिकेमध्ये कुठेतरी त्यांनी केशवसुतांना प्रस्थापित केलं. प्राध्यापक बेडेकर हे त्या संदर्भात जी मांडणी करतात ते म्हणजे मला वाटतं की एवढ्या त्यांच्या 4 ओळी वाचल्या की आधी मुळात त्यांना काय म्हणायचे स्वर्ग समक्षतेच्या संदर्भात ते लगेचच स्पष्ट होईल, म्हणून त्याच्यावर अधिक भाष्य न करता मी ते आपल्यासमोर ठेवतो. प्राध्यापक बेडेकर यांनी असं म्हटलं आहे की केशवसुतांच्या कवितेमध्ये एक विलक्षण साधेपणा आहे. त्यांचे आयुष्यही तसेच होते व वागणेही साधे होते. या साधेपणाचा उगम त्यांच्या स्वर्ग कल्पनेत आहे. भारतीय पुराण कथांमधला स्वर्ग एखाद्या सम्राटाच्या भोगमंदिरासारखा आहे. स्वर्ग म्हटल्यावर आपल्याला जे जे डोळ्यासमोर येतं, केशवसुतांना हा स्वर्ग नको आहे. केशवसुतांचा स्वर्ग साध्या माणसाच्या जीवनात समक्ष होणारा स्वर्ग आहे. देवस्वर्गाचे द्वार यज्ञयाग करणाऱ्यांसाठी व धारातीर्थी मरणाऱ्या क्षत्रियांसाठी उघडते, तर केशवसुतांच्या स्वर्गाला असे द्वारच नाही. तो स्वर्ग माणसाच्या मना इतका मुक्त द्वार आहे. मानवाच्या मनातले उदात्त निरागस भाव व त्या भावांच्या मग्नतेत मानवाला लाभणारी दिव्यत्वाची प्रचिती हा स्वर्ग केशवसुतांनी आपल्या काव्यप्रतिभेने निर्माण केला. त्या स्वर्गाचा मानव हा एकमेव अधिकारी आहे हे साधे प्रमेय त्यांनी सांगितले. तेव्हा ही मांडणी आहे त्याच्यात. म्हणजे केशवसुतांची काव्यदृष्टी हे पुस्तक जर वाचलं तर आपल्याला याचं पुष्कळ अधिक खोलात त्यांनी केलेलं विवेचन आढळेल. पण हे त्याचं सारभूत असं जर काही सांगायचं झालं तर हे विधान मुद्दाम मी आपल्यासमोर ठेवलं. तसंच प्रबोधनाच्या संदर्भातलं त्यांचं एक विधान मला इथे आपल्यासमोर ठेवावं असं वाटतं. माफ करा जरा हा त्या पद्धतीचा विषय आणि एका तासाच्या मर्यादेत अध्यक्षांनी मला ती मर्यादेतून मुक्त केलं असलं तरी त्यांनी मला मुक्त केलं आहे तरी कुठेतरी मर्यादा पाळावी लागते. ते विषयाच्या दृष्टीने मी राक्षस म्हणतोय, एरवी नाही, त्याच्या आकाराच्या दृष्टीने. बाटलीत राक्षस कोंबण्यासारखं असतं काही विषयांची मांडणी करणं म्हणजे. तर ती तारेवरची कसरत मी करतोय म्हणून मी जरा काही मुद्दे इथे समोर आणले आणि काही कार्ड पण जवळ ठेवली आहेत मुद्दाम. तर प्रबोधनाच्या संदर्भात सुद्धा दी के बेडेकर जे म्हणतायत त्यांनी असं म्हटलं आहे की महाराष्ट्रातील आधुनिक प्रबोधनाला असा प्रबळ काव्यात्म हुंकार लाभला हे एक मराठी भाषेचे व मराठी मनाचे सामर्थ्य चिन्ह होय. केशवसुतांनी निर्माण केलेल्या काव्यविश्वात सामावलेली अनेक बीजेच पुढच्या मराठी कवितेत आज तागायत विस्तारत आहेत व विस्तारत राहतील एवढे सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेत आढळते. तर अशी ती सगळी मांडणी. म्हणून ही स्वर्गसमक्षता आणि प्रबोधन हे एकत्र हे तिथेच ते वाचतानाच माझ्या डोक्यात ते एकत्र यायला सुरुवात झाली. मग आपल्याला असं दिसेल की ती सगळी जी मांडणी बेडेकर करतायत त्या मांडणीमध्ये त्यांनी केशवसुतांची सृष्टी याचं खूप वेगळं असं विवेचन केलं आहे. कारण सृष्टी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे येतं निसर्ग आहे, जग आहे, वसुंधरा आहे वगैरे वगैरे हे सगळं जे आहे बाह्य दर्शन जे आहे ते सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं. सृष्टीमध्ये ते आहेच कुठेतरी, नाही असं नाही, ते भौतिक रूप सृष्टीचं आहेच. पण केशवसुतांची जी सृष्टी आहे ती कुठेतरी मनोमय सृष्टी पण आहे. म्हणजे भौतिक सृष्टी आणि मनोमय सृष्टी. हृदयस्थ प्रकाश हा त्यांचाच शब्दप्रयोग घ्यायचा झाला तर हृदयस्थ प्रकाश म्हणजे त्याच्याबद्दलचं सुद्धा एक मी विधान मुद्दाम आपल्याला वाचून दाखवणार आहे नंतर. पण कुठेतरी एकंदर मानव कारण केशवसुतांचा विचार बरेच वेळा रोमॅन्टिसिझमच्या संदर्भात. आता रोमॅन्टिसिझमला मराठीत काय म्हणावं याच्यावरही वाद आहे. मी इतिहासाचा पडलो प्राध्यापक. मराठीचे प्राध्यापक वेगवेगळे शब्दप्रयोग वापरतात. कोणी निर्भरतावाद म्हणतात, कोणी अद्भुत रम्यतावाद म्हणतात, कोणी सौंदर्यवाद म्हणतात वगैरे वगैरे. दत्तोवन पोद्दारांनी नामसाधर्म्यावरनं एकदा रोमांचवाद असाही शब्दप्रयोग वापरलेला होता. पण अगदी खरं सांगायचं तत्वज्ञानात्मक दृष्टीने तर तो निसर्गवाद आहे. निसर्गवाद म्हणजे ती जी
गोल्डन ट्रेझरीची परंपरा आहे ती सुद्धा निसर्गवादाच्या तत्वज्ञानाने भारलेली अशी परंपरा आहे. आणि तो जो सगळा निसर्गवाद आहे त्याच्यातली जी सृष्टीची कल्पना आहे ती त्यात या मनोमय सृष्टीवर खूप भर आहे की कुठेतरी त्या निसर्गवादाला त्यावेळेला युरोपात मानवतावादाची, म्हणून रोमॅन्टिक ह्युमॅनिझम असाही शब्दप्रयोग आलेला आहे, मानवतावादाची जोड आहे. कारण संबंध जे प्रबोधन किंवा पुनरुज्जीवन आहे, रेनेसाँ, हे ग्रीक परंपरांना उजाळा मिळालेला आहे. आणि ग्रीकांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे मानवतावाद आहे. मॅन इज द मेजर ऑफ ऑल द थिंग्स. सगळ्या गोष्टींच्या महत्त्वमापनाचा मानदंड काय असेल तर तो माणूस आहे. आणि म्हणून मानवतावादात केवळ कणव, दयाबुद्धी असं नाही आहे, तर संबंध विचाराचा केंद्रबिंदू मानव हा असला पाहिजे. आणि मानव आणि त्याचं ऐहिक जीवन, त्याचं भौतिक जीवन याचा विचार करणारं असं ते एक फार मोठं असं तत्त्वज्ञान मानवतावादाचं होतं. तर निसर्गवाद आणि मानवतावाद एकत्र येऊन जे युरोपात झालं त्याचे काही संस्कार हे केशवसुतांवरही उमटलेले दिसतात. आणि म्हणून तिथे असं दिसेल की मानवत्वाची प्रतिष्ठा, मानवाच्या कर्तृत्वावरचा विलक्षण असा विश्वास, मानवी प्रतिभेवरचा विश्वास. आणि म्हणून असं दिसेल की सृष्टीची कल्पना जी केशवसुतांची आहे त्याच्यात एका बाजूनी हृदयस्थ प्रकाशाचं तत्व आहे, व्यक्तीच्या हृदयातलं हृदयस्थ प्रकाश, आणि दुसऱ्या बाजूनी सृष्टीचं प्रकाश तत्व याची एक काहीतरी सांगड आहे. आणि म्हणून मानवी प्रतिभा ही इतकी मोठी असते, इतकी सर्जनशील असते की त्या सर्जनशीलतेतून माणूस हा प्रचंड काहीतरी निर्माण करू शकतो. आणि ही निर्मिती क्षमता किती आहे की हे जे त्याचं उड्डाण आहे त्याच्यामुळे इंद्राच्या रथाच्या अश्वांना सुद्धा कुठेतरी ते बिथरतात, ते थबकतात. या पद्धतीची मांडणी केशवसूत त्यांच्या कवितेत करतायत. आता उदाहरणार्थ एके ठिकाणी त्यांनी म्हटलंय की ती अत्युद्भुत गूढ शक्ती सहसा संचारता अंतरी, मुक्तात्मा गगनी उडे बिथरतो इंद्राश्व ते पाहून. तर ती जी प्रतिभा आहे ती प्रतिभा माणसाला मुक्त करते, माणसाला स्वातंत्र्य देते. आणि या स्वातंत्र्यातून खरी प्रतिभा फुलते, खरं सर्जन निर्माण होतं की जे सर्जन जे आहे ते आपल्याकडचा जो स्वर्ग आहे मानलेला त्याच्यापेक्षा खरं श्रेष्ठ आहे. किंबहुना त्या सर्जनात, त्या आनंदात, त्या निर्भरतेत कुठेतरी स्वर्ग हा सामावलेला आहे. आणि म्हणून हे जे सगळं ते मांडतायत, डी.के. बेडेकर हे अशा प्रकारचे समीक्षक होते, आपल्यापैकी माहिती आहे ज्यांनी ते वाचलेलं आहे त्यांना, की ते काही केवळ शब्दार्थाच्या अंगाने, अन्वयाच्या अंगाने, नुसतं निव्वळ रसग्रहण करण्याच्या अंगाने समीक्षा करत नव्हते. त्यांची समीक्षा ही सामाजिक समीक्षा आहे, त्यांची समीक्षा ही तत्त्वज्ञानात्मक आहे. आणि म्हणून याची सुद्धा सगळी मांडणी बेडेकरांनी तत्त्वज्ञानात्मक अशी ती केलेली आहे. म्हणून ते जे सांगतायत की हा जो इंग्लंडमधला संप्रदाय आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये हे जे सगळे रोमॅन्टिक म्हणून ओळखले जाणारे जे कवी आहेत, विशेषतः ब्लेक, कोलरिज, वर्ड्सवर्थ, शेली, किट्स, आणि त्या कोलरिजला जो त्याच्यावर ज्यांनी प्रभाव पाडला तो जर्मन तत्त्वज्ञ शेलिंग, या सगळ्या परंपरेचा एक प्रभाव हा केशवसुतांवर दिसतो, अशी त्यांची ती मांडणी आहे. याच्यात मी एक छोटीशी आणखी भर घालू इच्छितो. ते म्हणजे या सगळ्याच्या जोडीला अमेरिकेतला जो निबंधकार आहे राल्फ वॉल्डो इमर्सन, याचा नेचर हा जो निबंध आहे, बशरी पंडितांनी खूप विवेचन केलं आहे त्याचं, त्याच शतकातला तो निबंध आहे 1836 मधला. त्या नेचर या निबंधाचाही प्रभाव कुठेतरी या सगळ्यात दिसतो. आणि त्या अर्थात या सगळ्या प्रभावातून केशवसूत हे एक स्वतंत्र उड्डाण आहे त्यांचं, हे कुठेतरी मान्य केलं पाहिजे, कारण प्रतिभावंत कवी होते. पण जी सृष्टी त्यांना अभिप्रेत आहे ती निव्वळ निर्माण झालेली सृष्टी नसून निर्माण करणारी सृष्टी आहे, हे त्यात महत्त्वाचं आहे. निर्माण करणारी सृष्टी, भौतिक मनोमय सृष्टी. आणि म्हणून हरपले श्रेयमधली बुद्धी, उदात्त बुद्धी, हृदयस्थ प्रकाश, हे सगळं त्या संदर्भात महत्त्वाचं ठरतं. आता तिथे एक केशवसूतांचं विधान, विलक्षण असं ते विधान आहे. माझ्या पुस्तकाच्या प्रारंभी मी ते दिलं. एका पत्रामध्ये त्यांनी कवी जेव्हा हर्षे किंवा आनंदी रमण
यांना एक पत्रोत्तर धारवाडहून पाठवलं. 1905 मधलं ते पत्रोत्तर आहे. त्यात केशवसूत काय म्हणतात बघा. अत्यंत म्हणजे त्यांच्या कवितेचा विचार करताना ह्या विधानावरनं पुढे म्हणजे हे विधान लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने त्या कवितेचं आकलन होणार नाही. काय म्हणतायत ते म्हणतायत, तुम्हास जगाच्या अंधारात आपल्या बुद्धीचा किरण पाडणे आहे काय? असेल तर तुमचे हृदय उरलेले आहे काय? फाटले आहे काय? म्हणून मी विचारतो. कारण हृदयाच्या गाभाऱ्यात तेवत असणाऱ्या नंदादीपाचा प्रकाश जेव्हा फाटलेल्या हृदयाच्या पटीतून अंतर्मुख झालेल्या दृष्टीस पडतो आणि तो प्रकाश जेव्हा बुद्धी परावृत्त करून जगावर पाडते तेव्हा अंधारात चाचपडणारास वाट दिसू लागते. इथे सृष्टी आहे आणि इथे स्वर्गसमक्षता आहे की हा हृदयस्थ प्रकाश जो आहे तो प्रकाश जगावर पडून त्या प्रकाशातून जे काय दिसतं, जी काय निर्मिती होते, जे काय सर्जन होतं, त्या सर्जनातून स्वर्ग साकार होतो. आणि म्हणून केशवसूतांना अभिप्रेत असणारा जो स्वर्ग आहे तो या प्रकारचा स्वर्ग आहे. ज्या स्वर्गात एका बाजूनी सर्जन आहे, पण सर्जनाची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा मोठी गमतीशीर असते. सर्जनासाठी काही वेळेला विध्वंस करावा लागतो. आणि विध्वंस आणि सर्जन याचं एक नातंच आहे. म्हणजे एक डायलेक्टिकल किंवा द्वंद्वात्मक असं ते नातं आहे. आणि ते नातं हे महाराष्ट्रातल्या प्रबोधनाचं, मी तिकडे नंतर येतो, महाराष्ट्रातल्या प्रबोधनाचं पण वैशिष्ट्य आहे. म्हणून स्वाभाविकपणे बेडेकर मूर्तिभंजन ही जी कविता आहे ती कविता निरूपणाला घेतात तिथे आणि त्याच्यातून सगळी मांडणी करतात. ती कविता माझ्यासमोर आहे पण ती काही सगळी मी वाचून दाखवत नाही, पण त्यातले 2 तुकडे 2-2 ओळीचे आपल्यासमोर ठेवतो, कारण या संदर्भात ते महत्त्वाचे आहे. काय म्हणतायत त्याच्यात केशवसूत? 1897 मधली कविता आहे ती. ते असं म्हणतायत, मूर्ती फोडा धावा, धावा फोडा मूर्ती, आतील संपत्ती फस्त करा. हे पहिलं सुरुवातच ही आहे की मूर्ती फोडा आणि काय करा? आतील संपत्ती फस्त करा. पण त्या कवितेच्या उत्तरार्धात ते काय म्हणतात? मूर्ती फोडून या, देऊ जोडून या, परी विकून या, टाकून त्या. हेही म्हणतात. म्हणजे एका बाजूनी मूर्ती फोडण्याची भाषा आहे, मूर्तिभंजन आहे, आणि दुसऱ्या बाजूनी मूर्ती जोडण्याची भाषा आहे. हे आहे. मला नेहमीच असं वाटतं की कुठलाही विद्रोह जो असतो त्याला जर विधायकतेची जोड नसेल तर तो विद्रोह वांज ठरतो. आणि केशवसूतांचा जो विद्रोह आहे तो या जातकुळीचा आहे की त्याला विधायकतेची जोड आहे. म्हणून मूर्ती फोडण्याची भाषा करता करताच ते मूर्ती जोडण्याची भाषा करतात. जुने जाऊ द्या मरण लागुनी असं म्हणता म्हणताच ते जुन्यातून जी निष्पत्ती नवी काय नव्हे ती श्रेयस्कर हेही म्हणतात. यात विसंगती नाही आहे. हे फार अर्थपूर्ण आहे. कारण कुठलं जुना मोडा आणि जुन्यातलं काय निवडा या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आणि त्याबाबतचं काहीतरी एक तत्वज्ञान त्यांच्या डोक्यात आहे की जे तत्वज्ञानाची बैठक ही महाराष्ट्रातल्या प्रबोधनाला सुद्धा तेव्हा आहे असं आपल्याला दिसेल. आणि म्हणून ही जी रुद्र प्रवृत्ती, पुन्हा बेडेकरांचा शब्द आहे, किंवा त्या 2 ओळी वाचतो मी. बेडेकर काय म्हणतात? केशवसूतांच्या रुद्र प्रवृत्तीत उच्छृंखल मूर्तिभंजकता, आत्मसमर्पण भाव व स्वर्गसमक्षतेच्या निर्मितीची स्वप्नाकांक्षा आहे व या सर्वांचे प्रकटीकरण मूर्तिभंजन या लहान कवितेत मोठ्या उत्कटतेने झाले आहे. आणि पुढे दुसरीकडे ते यातला जो तत्वज्ञानात्मक भाग होता तिथे ते केशवसूत हे कुठेतरी अतितवादी वाटायला लागतात. म्हणजे ते खरे भौतिक बैठक आहे त्यांची. त्यांच्या कवितेतल्या अनेक गोष्टी जर आपण पाहिल्या तर तुम्हाला असं दिसेल की ऐहिकता, भौतिकता याला केशवसूत महत्त्व देत आहे. पण कुठेतरी एक अतिततावाद आहे. आणि काय आहे ते की हे ओंगळतेचं कवच फोडलं मूर्तीचं की मग ती स्वर्गसमक्षता साकार होणार आहे. तर हे सगळं सांगताना कुठेतरी जडातच एक अतित सौंदर्यवाद त्यांना जाणवतोय केशवसूतांना. आणि तो काय आहे तर कारण हे अतितवादाची भाषा करताना, अध्यात्माची भाषा करताना फार सावधगिरी बाळगावी लागते.
नाहीतर ते कुठे जातं हे आपल्याला माहिती आहे. विशेषतः हल्ली आपण विज्ञान आणि अध्यात्म याचं जे एक काय म्हणून त्याला कॉकटेल केलं जातं ते भयानक आहे. आणि म्हणून हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. बेडेकर सांगतायत आपल्याला की पण केशवसुतांचा हा अतितवाद पारंपरिक धर्मांच्या अतितवादाशी एकरूप नाही. उलट मानव धर्माचे, ऐहिकतेचे व एका मूलभूत सौंदर्य श्रद्धेचे तत्वज्ञान केशवसूत सांगत आहेत. केशवसूतांचे अतीत हे शांत मानवाच्या कवेत येणारे अतीत तत्व आहे. हे आहे. याच्याविषयीचं थोडं विवेचन मी नंतर करतो जेव्हा मी प्रबोधनाविषयी बोलतो तेव्हा आपल्याला असं दिसेल की केशवसूतांची ही स्वर्गसमक्षता, आता मी याच्यावर अधिक बोलत नाही, वेळ आपल्याकडे तेवढा नाही, आता त्याचा अंदाज आला असेल. ही स्वर्गसमक्षता महाराष्ट्राच्या प्रबोधनात कशी प्रकट होते हे मुख्यतः न्यायमूर्तींचं उदाहरण घेऊन मी सांगणार आहे. आणि ते उदाहरण नुसतं समांतर उदाहरण नाही, यांच्याही याच्यात आहे त्यांच्याही असं नाही. मला असं वाटतंय की यात काहीतरी नातं आहे, यात काहीतरी एक जैविक नातं आहे असं जाणवतं. आणि म्हणून ते मला सांगायचं आहे. विशेषतः न्यायमूर्तींचं पुष्कळ, आम्ही इतिहासाचे लोक फक्त राईज ऑफ द मराठा पॉवरचा विचार करतो, पण मला असं वाटतं की इतिहासाच्या संदर्भात सुद्धा धर्मपर व्याख्यानं जास्त महत्त्वाची काही बाबतीत. तर इथे आपल्याला एक म्हणजे तिकडे जाण्यापूर्वी न्यायमूर्ती रानड्यांनी काय म्हटलं, प्रबोधनात काय म्हटलं, दोन मुद्दे अगदी थोडक्यात मी इथे स्पष्ट करणार आहे. त्यातला एक मुद्दा हा साहित्याच्या सामाजिकते संदर्भातला आहे, कारण ते संबंध विवेचन आपण करतोय. आणि दुसरा महाराष्ट्रातल्या प्रबोधनाविषयीचा आहे. हे स्वतंत्र व्याख्यानांचे विषय आहेत. मी अगदी 5-7 मिनिटात ते आपल्यासमोर ठेवू इच्छितो. एक तर इतिहासाच्या क्षेत्रातले शास्त्रवादी आणि साहित्याच्या क्षेत्रातले कलावादी यांचा फार कडकडून विरोध असतो की साहित्याची सामाजिक समीक्षा जी असते त्याला. आणि म्हणून साहित्याचं समाजशास्त्र कुठेतरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. साहित्याच्या अधिक चांगल्या आकलनासाठी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे असं मी मानतो. समाजशास्त्रांचा अभ्यासक म्हणून तर मानतो. साधा आहे, 2-3 फक्त उदाहरणं घेतो, विवेचन करत नाही. साहित्याची दुहेरी वास्तविकता आपण लक्षात घेतली पाहिजे की जे टेरी इगल्टननी ही मांडली आहे की साहित्य, 2 शब्द फक्त शब्दप्रयोग ठेवतो. साहित्य काय आहे तर एका बाजूनी ते सोशल प्रॉडक्ट आहे, सामाजिक निर्मिती आहे, आणि दुसऱ्या बाजूनी सोशल फोर्स आहे, सामाजिक शक्ती आहे. तर सामाजिक निर्मिती आणि सामाजिक शक्ती म्हणून साहित्याकडे पाहिलं पाहिजे. सार्त्र सारखा महान साहित्यिक हा सुद्धा डिटरमाइंड अँड डिटर्मिनिंग, ठरवला जाणारा आणि ठरवणारा अशा पद्धतीची साहित्यिकाची दुहेरी वास्तविकता मांडताना आपल्याला दिसते. आणि ज्याला आपण सोशल इथॉस म्हणतो, सामाजिक अंतस्तत्व, याची निर्मिती आणि त्याचं निर्देशन या दोन्ही संदर्भात साहित्य महत्त्वाचं आहे. त्याचं एक ठळक उदाहरण म्हणजे केशवसूतांची कविता असं म्हणता येईल. याच्यावर अधिक वेळ न घालवता फक्त हॅरी लेव्हिनचं एक विधान मी आपल्यासमोर ठेवणार आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की लिटरेचर इज नॉट ओनली द इफेक्ट ऑफ सोशल कॉजेस बट इट इज ऑल्सो द कॉज ऑफ सोशल इफेक्ट्स. मला वाटतं याच्यात सगळं आलं. तर या भूमिकेतून मी केशवसूतांच्या साहित्याकडे पाहतो. आणि म्हणून मी जो काही एक छोटा प्रबंध लिहिला, जो पुस्तक रूपाने ज्यांना जिज्ञासा आहे ते बघू शकतील, इतिहास, समाजविचार आणि केशवसूत, त्यातल्या मांडणीचा रोख हाच आहे की आपण परंपरेने असं मानत आलो की केशवसूत हे आगरकरांचे चेले होते. त्यात कोणतीच शंका नाही, कारण अगदी प्रत्यक्ष अर्थाने सुद्धा ते त्यांचे विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये केशवसूत जेव्हा शिकत होते 84-85 ते 89, 1884-85 ते 89 या काळात टिळक, आगरकर हे त्यांचे शिक्षक होते. आणि त्यातल्या विशेषतः आगरकरांचे ते चेले होते. आणि म्हणून अप्रिय पण पथ्यकारक सांगण्याचा जो आगरकरी बाणा आहे तो केशवसूतांच्या कवितेत पुरेपूर उतरलेला आहे. म्हणून तर ते कठीण शब्द या धोंड्यांनी करीतो हाण ही भाषा वापरतात. आणि ती भाषा विद्रोहाच्या स्वरूपात विशेषतः त्यांच्या सामाजिक कवितेमधनं उफाळून येताना आपल्याला दिसते. तर यात काही शंका नाही की ते आगरकरांचे चेले होते. परंतु माझ्या अभ्यासाअंती मला असं आढळलं आहे की 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात समाजविचाराचे जे 4 ठळक प्रवाह होते
कोणते होते? तर एक प्रवाह हा सर्वांगीण सुधारणावादी, उदारमतवादी, नेमस्त असा प्रवाह की ज्याचे प्रमुख प्रतिनिधी म्हणजे न्यायमूर्ती रानडे. दुसरा जो प्रवाह होता तो पुनरुज्जीवनवादी राष्ट्रवादी प्रवाह, याचे ठळक प्रतिनिधी म्हणजे निबंधमालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि त्या शतकाच्या शेवटी त्याचे ठळक प्रतिनिधी म्हणजे बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक. तिसरा जो प्रवाह आहे तो बहुजनवादी विद्रोही प्रवाह, की जो अन्य अभिजन प्रवाहांपेक्षा खूप वेगळा आहे, ज्याचे महत्त्वाचे प्रतिनिधी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आणि चौथा प्रवाह म्हणजे मानवतावादी बुद्धिवादी असा प्रवाह, की ज्याचे ठळक प्रतिनिधी म्हणजे आगरकर, सुधारककार आगरकर. तर हे जे 4 विचार प्रवाह त्यावेळच्या महाराष्ट्रात, की ज्यातून त्यावेळच्या प्रबोधनाची जडणघडण झालेली आपल्याला दिसते, माझं असं म्हणणं आहे आणि त्या अभ्यासाच्या आधारे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या प्रबंधात, की या 4ही प्रवाहांचे संकलित संस्कार हे केशवसुतांवर उमटलेले आहेत आणि त्याचा प्रत्यय हा त्यांच्या कवितेमधून येताना आपल्याला दिसतो. आता इथनं आपण प्रबोधनाकडे जाऊ. आता प्रबोधन हा सुद्धा विषय असा आहे की मुळात प्रबोधन हा शब्द भारताच्या संदर्भात वापरावा का याच्यावरच इतिहासकारांच्यात मतभेद आहे. त्यात मी जात नाही, त्या वादात मी जात नाही. मी एवढंच म्हणेन की हे जे महाराष्ट्रातलं प्रबोधन आहे, नवजागरण असं म्हणू आपण त्याला, तर रॉबर्ट इरगॅंग नावाच्या एका अभ्यासकाने मूळ प्रबोधनासंदर्भात वापरलेले 2 त्याचं वर्णन जे त्यांनी केलं आहे त्यातले 2 आविष्कार फक्त आपल्याला सांगतो. त्यांनी एक असं म्हटलं आहे, त्याचं महत्त्वाचं तत्व काय आहे प्रबोधनाचं, तर त्यांनी म्हटलं की सेक्युलरायझेशन ऑफ लाईफ, थॉट अँड कल्चर, म्हणजे जीवित, विचार आणि संस्कृती याचं ऐहिकीकरण किंवा भौतिकीकरण, हे एक तत्व आहे. आणि दुसरं वर्णन त्यांनी असं केलं आहे की मध्ययुग आणि आधुनिक युग याला जोडणारा तो पूल आहे. मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी या महाराष्ट्रातल्या प्रबोधनाला लागू पडतात. या अर्थाने आपण तो प्रबोधन हा शब्द वापरतो आणि त्यातला ऐहिकीकरणाचा मुद्दा फारच महत्त्वाचा आहे. म्हणून त्या संदर्भातही म्हणजे त्याचंही निरूपण खूप करता येईल, व्याख्यानमाला होऊ शकेल त्याच्यावर, पण 2 मुद्दे फक्त आपल्यासमोर ठेवतो की ते ऐहिक दृष्टी कशी आहे. म्हणजे त्यावेळच्या ज्ञान हा शब्द तर आपल्याला माहिती आहे, जे जाणकार आहेत त्यांना माहिती आहे की ज्ञान या नावाचीच अनेक वृत्तपत्र आहेत. ज्ञानप्रकाश हे एकटंच नाही आहे, अनेक आहेत. ज्ञान हे नाव धारण करणारी अनेक वृत्तपत्र, ह्याला फार अर्थ आहे, त्यावेळी निघतात. पण हा जो सगळा ज्ञानोदय आहे त्याच्यात उपयुक्त ज्ञान ह्याला खूप महत्त्व आहे. जंगलात जाऊन लाकडे आपलं फुकाचे घटमपटम करण्यापेक्षा जंगलात जाऊन लाकडे तोडलेली बरी, या पद्धतीची मांडणी लोकहितवादी करतायत, ते फार महत्त्वाचं आहे. तर उपयुक्त ज्ञान, भौतिक प्रगती आणि या प्रगतीचा विचार हा महाराष्ट्रात किती आधी झाला आहे. दुर्दैवाने 19व्या शतकाचा पूर्वार्ध आपण फार दुर्लक्षित करतो असं मला वाटतं सर. म्हणजे आपण तो दादाभाई नौरोजींचं जे ड्रेन थिअरी आहे तो सिद्धांत जो आहे त्याचा अभ्यास करतो. नंतर भारताचा रमेशचंद्र दत्तांचा जो आर्थिक इतिहास आहे 20व्या शतकाच्या सुरुवातीचा त्याचा विचार करतो. काही प्रमाणात लोकहितवादींचा विचार करतो. तो जे हिंदुस्थानास दरिद्र येण्याची कारणे व त्याचा परिहार याविषयी वगैरे हा जो त्यांचा ग्रंथ आहे त्याचं. पण आपण हे विसरतो की महाराष्ट्रामध्ये 1857च्या उठावाच्या आधी अर्थशास्त्राविषयीचे 4 ग्रंथ लिहिले गेलेले आहेत आणि हे भारतात पहिल्यांदा घडलं इथे महाराष्ट्रात. पुन्हा एकदा दिके बेडेकरांना श्रेय आहे की हे ग्रंथ प्रकाशात आणून ते एकत्रित संपादित स्वरूपात त्यांनी त्याचं पुस्तक तयार केलं. त्याच्यात त्याचे मूळ संहिता आहे की हे त्या रामकृष्ण विश्वनाथांचा पहिला अर्थशास्त्रावरचा ग्रंथ मराठीतला रामकृष्ण विश्वनाथांचा 1843 मधला आहे. म्हणजे पारतंत्र्य आल्यानंतरच्या पहिल्या पिढीत आपल्याकडे आधुनिक अर्थशास्त्राचा विचार येतोय. ही भौतिकतेची बैठक आहे. तेव्हा रामकृष्ण विश्वनाथ असोत, हरी केशवजी असोत, चिपळूणकर म्हणजे थोरले चिपळूणकर कृष्णशास्त्री ते असो,
आणि लोकहितवादी, ज्यांनी मुळी ग्रंथाला नावच लक्ष्मीज्ञान असं दिलं. शतपत्र लिहित होते एकीकडे, त्यावेळेस दुसरीकडे लक्ष्मीज्ञान आहे त्यांचं आलेलं. आणि या अर्थशास्त्रीय ग्रंथांमध्ये इंग्लंडमधलं जे अभिजात अर्थशास्त्र आहे, म्हणजे ॲडम स्मिथ, बेंथॅम, रिकार्डो, माल्थस वगैरे यांचं जे अभिजात अर्थशास्त्र आहे, त्या अर्थशास्त्राची मांडणी मराठी भाषेत करून आणि त्याची निव्वळ उसनवारी न करता भावी भारताचं नीलचित्र मांडण्याचं काम हे अर्थशास्त्रज्ञ करतात. त्यावेळेला त्या काळातच ते स्वदेशीचा पुरस्कार करतात. त्या काळातच इथे भांडवल निर्मिती करून उद्योगधंदे निर्माण केले पाहिजेत, हे त्या काळात सांगतायत. हे बरेच वेळा आपल्याला माहीत. तर ही ऐहिकता, की ज्या ऐहिकतेचं एक फार चांगलं प्रत्यंतर आपल्याला सुधारक काढण्याचा हेतू पुढे आगरकर जेव्हा मांडतायत तो हेतू, तेव्हा त्यांनी वापरलेला शब्दप्रयोगही आपण लक्षात ठेवला पाहिजे. मनुष्यतेचे ऐहिक सुख संवर्धन, मनुष्यतेचे ऐहिक सुख संवर्धन हे म्हणतात. तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रबोधनाचा हा ऐहिकतेचा पैलू हा मला अधोरेखित करावासा वाटतं. दुसरं काय तर त्यातली सर्जनशीलता. म्हणजे इतिहासकार दादा कोसंबी यांचा शब्दप्रयोग मुद्दाम वापरतो इथे. त्यांनी क्रिएटिव्ह इंट्रॉस्पेक्शन असा शब्द वापरला आहे. सर्जनशील आत्मपरीक्षण, म्हणजे आत्मपरीक्षण आहे, सर्जनशील आहे. परंपरेवर आघात आहेत पण नवनिर्मितीची ओढ आहे, हे आहे. तर हे महाराष्ट्रातलं प्रबोधन हे सर्जनशील आत्मपरीक्षणाचा एक भाग आहे. आणि म्हणून मी जेव्हा याची मीमांसा करतो तेव्हा मी एक आवर्जून शब्दप्रयोग वापरतो. इंग्रजीमध्ये तो मी रिफॉर्मिस्ट रिव्हायवलिझम असं त्याला म्हणतो. मराठीत आपण त्याला पुनरुज्जीवनवादी सुधारणावाद असं म्हणू शकतो. म्हणजे कुठेतरी परंपरेत जात आहेत. रानडे ज्याला मेथड ऑफ इंटरप्रिटेशन म्हणतात ते आहे. परंपरेत जात आहेत, परंपरेची चिकित्सा करतायत, जुन्यातलं सोनं जे आहे ते टिकवू पाहतायत, पण त्याला पाश्चात्य आधुनिक तत्त्वज्ञानाची जोड देत आहेत. तेव्हा परंपरा आणि नवता याचा समन्वय साधणारं असं हे सगळं आहे. काही वेळा नवतेसाठी परंपरेचा आधार आहे. एखादा जुना ग्रंथ काढून सांगतील की सतीच्या चालीला यात थारा नाही बरं का, असं आहे काही ठिकाणी. पण परंपरेचा आधार आणि नवता, आणि अर्थात प्रत्येक व्यक्ती परंपरेतलं काय निवडते हे वेगवेगळं आहे. महात्मा फुले काय निवडतात हे वेगळं आहे, पण परंपरेकडे तेही जात आहेत. एका बाजूनी विलक्षण विद्रोह त्याच्या संदर्भातला आहे. म्हणजे अगदी जे ज्याला काय म्हणू आपण सौम्यतेच्या बाबतीतले अग्रणी न्यायमूर्ती रानडे हे सुद्धा त्यांच्या धर्मपर निबंधांमध्ये तुकोबांचा एक अभंग घेत आहेत निरूपणासाठी. आणि काय अभंग आहे तो, विलक्षण सुंदर असं ते निरूपण आहे. पण अभंग काय आहे, आमूचे आम्हाला नावडे संचित सरफडी चित्त कळवळ्याने. अभंगाचं सामर्थ्य कळतं त्यात. आमूचे आम्हाला नावडे संचित, हे रानडे सुद्धा म्हणतात कुठेतरी. तिथे मग फुले आणि आगरकर यांचं काय बोला. त्यांनी तर आघात केले, प्रचंड आघात केलेले. महात्मा फुले यांनी इथली जी संबंध परंपरा, वैदिक परंपरा, ब्राह्मणी परंपरा, वेगवेगळी नावं त्याला उच्चवर्णीय परंपरा, या सगळ्या सो कॉल्ड ग्रेट ट्रॅडिशन मूर्तिभंजन आहे सगळं. पण ते मूर्तिभंजन करताना म्हणून मला इथे मुद्दाम अधोरेखित करायचं आहे. मला आठवण जी येते ती लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी जे समग्र फुले याला जी प्रस्तावना लिहिली आहे त्याची आठवण येते. लक्ष्मण शास्त्रींनी तिथे असं सांगितलं आहे की गुलामगिरी हे महात्मा फुले समजावून घेण्यातलं अर्धसत्यच आहे. जर आपल्याला पूर्ण सत्य समजावून घ्यायचं असलं तर याच्या जोडीला आपण, गुलामगिरी तर आहेच महत्त्वाची, पण गुलामगिरीच्या जोडीला सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक हे पण पाहिलं पाहिजे. कारण काय, गुलामगिरीत मोडतोडीची भाषा आहे की जी आवश्यक होती. फुले ती मोडतोडीची भाषा करताय. तो विद्रोह आहे, प्रकटतोय, तो त्यांना अभिप्रेत आहे आणि तो फार प्रभावी असा विद्रोह आहे. पण त्या विद्रोहाला जोड काय आहे आणि ते सांगण्याची त्यांची आंतरिक उर्मी किती आहे, तर जवळपास मृत्यूशय्येवर आहे. उजवा हात हा निकामी झाला आहे पक्षाघातामुळे,
अशा वेळेला डाव्या हाताने ते पुस्तक लिहून पूर्ण करतायत महात्मा फुले, आणि त्यांच्या मृत्यूनंतर ते प्रकाशित होत आहे सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, की ज्यात ते नवभारताची किंवा आपल्या समाजाची एक नवीन रूपरेषा मांडतायत, वैश्विक कुटुंब कल्पना मांडतायत, की ज्या कुटुंबातला नवरा एका धर्माचा, बायको दुसऱ्या धर्माची, मुलगा तिसऱ्या धर्माचा, मुलगी चौथ्या धर्माची, असं संबंध चित्र महात्मा फुले तिथे मांडतायत. म्हणून त्यांच्या विद्रोहाला या विधायकतेची जोड आहे, आणि ते आपल्याला ती परंपरा थेट डॉक्टर आंबेडकरांपर्यंत दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा अनायलेशन ऑफ कास्टमध्ये त्यांचा हा विद्रोह उफाळून येतो. ही विध्वंसाची भाषा ते जाणीवपूर्वक करतात, पण या विध्वंसातून काय घडवायचे हे सांगत असताना, ते नीलचित्र मांडत असताना ते बुद्ध अँड धम्म याच्यामध्ये जे मांडतात तेही लक्षात घ्यायला पाहिजे. भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे त्याच्यात काय सांगतात तेही लक्षात घ्यायला पाहिजे. हे आहे विद्रोह आणि विधायक चित्र, आणि या सगळ्याचे संकलित संस्कार कुठेतरी साहित्यावर उमटत असतात. म्हणून तर नामदेव ढसाळांसारखा कवी माणसासारख्या कवितेत, म्हणजे ज्यांनी वाचली त्यांना तर माहिती आहे, प्रचंड विद्रोह, किती पराकोटीचा विद्रोह आहे. मोठमोठी नावं घेत आहेत या परंपरेतली आणि म्हणतायत की गटाराचे मेनहोल उघडून या सगळ्यांना त्यात सलंग सडक ठेवावे, इतका पराकोटीचा विद्रोह. पण हा विद्रोह मांडल्यानंतर त्या कवितेच्या शेवटी नामदेव ढसाळ का म्हणतायत, फार सुंदर ओळी आहेत त्या. शेवटी ते म्हणतायत की आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्या गोविंदाने आनंदाने राहावे, चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे, एक तीळ सर्वांनी करंडून खावा, माणसावरच सुक्त रचावे, माणसाने गाणे गावे माणसाचे. हे आहे. आणि हा जो शब्द आहे ना माणसाचे, नला स आहे, आणि ही काही शुद्धलेखनाची वगैरे चूक नाही आहे. मला असं वाटतं की माणूस याची जी ओढ आहे ढसाळांना, की ते न आणि स एकत्र येऊन व्यक्त होते. माणसाचे, माणसाने गाणे गावे माणसाचे. तर असं आहे ते संबंध प्रबोधन जे आहे ते मंथन हे या स्वरूपाचं मंथन आहे. आणि म्हणून मग केशवसुतांमध्ये जुने जाऊ द्या मरणा लागू ती, आणि दुसरीकडे जुन्यातून जी निष्पत्ती नवी काय नव्हे ती श्रेयस्कारक, हे दिसेल. न्यायमूर्ती रानडे पाश्चात्य उदारमतवादाचा सगळा डोलारा जो आहे तो स्वीकारतायत एका बाजूने, पण तो स्वीकारत असताना त्याला पाया कशाचा देत आहेत, मध्ययुगीन मराठी संतांच्या भागवत धर्माचा पाया आहे. हे फार अर्थपूर्ण आहे. प्रार्थना समाजाचं जी मूळ बैठक जी आहे ते म्हणतात ही भागवत धर्माची आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे. हा जो विद्रोही सूर आहे तोही लक्षात ठेवला पाहिजे, की जो रानड्यांमध्ये कमी आहे. विद्रोह आणि संघर्षाचं तत्व म्हणजे त्यांची जर त्यातल्या त्यात उणीव असेल तर ती होती. प्रधान मास्तर, गुरुजी मास्तर या शब्दांना हल्ली वाईट अर्थ प्राप्त झाले, पण ज्यांच्यामुळे ते शब्द जे आहेत त्या शब्दांनाही वजन प्राप्त होतं अशी काही माणसं, साने गुरुजी आहेत, गप्र प्रधान आहेत, नरहर कुरुंदकर आहेत, ते शब्दच एकदम त्याला उजाळा प्राप्त होतो. तर ते तसं ते हे आहे की आचार्य जावडेकर हे म्हणजे गांधींमध्ये ते संघर्षाचं तत्व किती आहे यांच्यामध्ये कमी आहे, पण त्यांचे शिष्यांचे शिष्य गांधी त्यांच्यामध्ये ते संघर्षाचं तत्व आलेलं दिसतं आपल्याला. आणि ते इतकं आहे की आचार्य जावडेकरांनी फार चपखल असं वर्णन गांधीवादाचं केलंय. एक आत्ता सांगतो, दुसऱ्याचा उल्लेख पुढे येईल. शांतिमय क्रांतिवाद, 2 शब्दात गांधीवादाचं फार समर्थ वर्णन आहे, शांतिमय क्रांतिवाद. तर हे ते आहे. असो, हा मुद्दा मी इथे सोडतो आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या मांडणीकडे येतो. न्यायमूर्ती रानडे, मी म्हटलं तसं की मला जेव्हा हे जाणवायला लागलं तेव्हा धर्मपर व्याख्यानं आणि केशवसुतांची कविता याचा एकत्र समोर ठेवून विचार केला. आणि मला असं लक्षात आलं, मी त्याचं अनेक अंगाने खोलात जायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ त्यांचं जीवन जे आहे दोघांचं त्याचाही वेध घेण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं रानड्यांचा खूप प्रभाव आहे. युगमानसाचे कवी होते ना, काय होतं युगमानस आणि ते कोणी घडवलं, तर ते घडवण्यात त्यावेळचे एक महत्त्वाचे अग्रणी म्हणजे न्यायमूर्ती रानडे. आणि केशवसूत ज्या काळात पुण्यात आहेत शिक्षणासाठी, त्या काळात न्यायमूर्ती रानडे बरेचसे पुण्यात आहेत. आणि पुण्यातल्या अनेक म्हणजे त्यांचं वर्णनच मुळी
त्यांचे कट्टर विरोधक ठरलेले लोकमान्यांनी मृत्यूलेखातच केलं आहे की महाराष्ट्राच्या या थंड पडलेल्या गोळ्याला सर्व अंगाने ऊब देण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते माधवरावजींनीच केले. सर्वज्ञस्सही माधव हा, हे वर्णन करतायत टिळक त्यांचं. आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर आंबेडकर त्यांना महापुरुष म्हणतात. रानडे, गांधी आणि जीना हे जे त्यांचं व्याख्यान आहे त्यात महापुरुष म्हणतात. इतकं ते आहे, सांगता येईल, खूप सांगता येईल ते, त्यात मी आत्ता जात नाही. पण आपल्याला असं दिसतं की तो प्रभाव केशवसुतांवर पडल्याचं दिसतं की त्यांच्या त्या घडणीच्या काळात इथलं सगळं सार्वजनिक जीवन पुण्यातलं हे न्यायमूर्ती रानडे प्रभावित असं जीवन आहे. आणि जेव्हा केशवसूत मुंबईला जातात 1890 ते 96, त्या काळात पुन्हा मुंबईचं जीवन, सार्वजनिक जीवन हे पुन्हा रानडे प्रभावित आहे. म्हणजे ते प्रत्यक्षात मुळे 93 साली हायकोर्टात न्यायाधीश म्हणून ते तिथे गेले आणि 93 ते मृत्यूपर्यंत 1901 पर्यंत रानडे तिथे. आणि त्यांची बहुसंख्य धर्मपर व्याख्यानं ही त्या 90च्याच दशकातली आहेत की ज्या काळात केशवसुतांच्या कवितेत स्वर्गसमक्षता आकारली. बरोबर तो काळ आहे, हे दिसेल तुम्हाला. आणि कितीतरी उदाहरणं आता मी सगळी देत नाही इथे. एक राजा राममोहन राय यांच्यावरचं व्याख्यान आहे 1896-97 न्यायमूर्ती रानडेंचं. ते म्हणतात की हा जो मार्ग आपण अनुसरला आणि धर्माधर्मातली भांडणं सोडली, राष्ट्रवाद आणि धार्मिक ऐक्याविषयी बोलतायत ते. सर्वधर्म समभाव हा आज आपण शब्द वापरतो. रानडे त्याचे विवेचन करतायत आणि ते राजा राममोहन राय यांचं कार्य समोर ठेवून करतायत. आणि ते असं म्हणतायत की जर हे सगळं साकारलं तर पृथ्वीला स्वर्गपणा आणण्यासारखे होईल. अगदी स्पष्ट उल्लेख आहे. आणि कितीतरी ठिकाणी म्हणजे न्यायमूर्तींच्या धर्मपर व्याख्यानातली जी व्याख्यानं आहेत ना, देवाजवळ मोक्षाचे गाठोडे ठेवलेले नाही असं एक व्याख्यान आहे. सुख आणि दुःख हे व्याख्यान आहे. स्वर्ग आणि नरक असं व्याख्यान आहे. कितीतरी आहे. आणि त्या व्याख्यानांमधनं म्हणजे एके ठिकाणी तर ते म्हणतायत सर्वत्र ब्रह्मरूप पाहून सुखस्वरूप होणे हीच स्वर्गप्राप्ती. स्वर्ग काही निराळा लोक नाही म्हणजे म्हणतात की स्वर्ग इथेच आहे. आणि त्याच्यासाठी ते निरूपण करताना काय अभंग घेत आहेत तर तुकारामांचा अभंग घेत आहेत. अवघे देखे जन ब्रह्मरूप. आणि ते ब्रह्मरूप पाहणे म्हणजे काय ते हे अवघे देखे जन ब्रह्मरूप. आणि एक तर त्यांचं व्याख्यान असं आहे की तुकारामांचा हा अभंग अवघे देखे जन ब्रह्मरूप आणि ज्ञानेश्वरांचं पसायदान हे घेऊन त्यांचं निरूपण पुढे जातं. आणि त्यात हे कुठेतरी ही कल्पना ते संबंध मांडतायत. त्याच्यात एक सहज दुसरं एक छोटं अगदी 2 ओळीचंच विधान सांगतो. त्यांनी असं म्हटलं आहे की स्वर्ग नरक बीजरूपाने येथेच व आपल्या ठिकाणी आहे. ही श्रद्धेची गोष्ट नव्हे अनुभवाची होय. आणि ही शुद्ध व अनुभवसिद्ध समजूत अत्यंत श्रेयस्कर होय, हे रानडे म्हणतात. आणि मग जर तुम्ही त्यातल्या तात्विक गोष्टी पाहिल्या ज्याची बेडेकर मीमांसा करतायत त्या आणि यातलं सगळं येणारं तत्त्वज्ञान हे जर शेजारी ठेवून पाहिलं तर मग आपल्याला मला तरी असं वाटतं की निश्चितपणे केशवसुतांवर हा या विचारांचा प्रभाव आहे. मश्री पंडितांनी चरित्रात्मक त्याची मांडणी करताना म्हटलंही आहे की या मुंबईतल्या वास्तव्यामध्ये केशवसूत प्रार्थना समाज, आर्य समाज आणि ख्रिस्ती मिशनच्या धर्मपर व्याख्यानांना जात असत. तेव्हा शक्य आहे की काही धर्मपर व्याख्यानं त्यांनी ऐकली आहेत प्रत्यक्ष. आणि हेही शक्य आहे की त्या व्याख्यानांचं अहवाल लगेच प्रसिद्ध होत असत, तेही त्यांनी वाचले असले पाहिजे. तेव्हा तो प्रभाव कुठेतरी असणार. आता मी इथे रानडे घेतले, पण महात्मा फुले यांचाही मी शोध घेत होतो या अंगाने. महात्मा फुलेंनी स्वर्ग वगैरे असल्या कल्पनांना प्रचंड विरोध केलेला आहे. कसला स्वर्ग म्हणतात तुमचा हा स्वार्थासाठी निर्माण केलेला आहे काही लोकांनी, मोठभर लोकांनी निर्माण केलेला असा हा खोटा स्वर्ग आहे. पण त्यांना सुद्धा एक स्वर्ग समक्षता अभिप्रेत आहे. त्यांचा स्वर्ग वेगळा आहे. आणि म्हणून म्हणजे मी एकच उदाहरण म्हणून वाक्य त्यांचं सांगतो, इतर पुष्कळ गोष्टी सापडतात त्यांनी माझ्या लेखामध्ये मांडणार आहे. पण महात्मा फुले सुद्धा असं म्हणतायत की ईश्वराने परलोक हा प्रत्यक्ष इहलोकीच निर्माण केला आहे, हे म्हणतात. म्हणजे बघा तुम्ही, रानडे असोत वा महात्मा फुले असोत, यांचं म्हणणं काय आहे की बीजरूपाने स्वर्ग आहे इथे. हे बीज अंकुरणं महत्वाचं आहे. आणि हे बीज कुठे अंकुरणार
कशाच्या साह्याने अंकुरणार, तर ते मनोमय सृष्टीत अंकुरणार, हृदयस्थ प्रकाशामुळे ते पोचणार आणि त्याचं त्या बीजाचा वृक्ष होणार. बीज वृक्ष हे तर जे काय आहे रूपक, हे रानडे त्यांच्या इतिहास मीमांसेतही वापरतात. राईज ऑफ द मराठा पॉवरची सगळी प्रकरणांची शीर्षकं बीज कसे रोवले, रोपटे कसे उगवले, फळे फुले कशी आली, वृक्ष कसा झाला, हेच आहे. संबंध जैविक परिभाषा ते वापरतात. तेव्हा हे त्यांना अभिप्रेत आहे आणि या अभिप्रेत असण्यातून मग रानडे परिभाषा वेगवेगळी आहे. परिभाषा प्रत्येक बाबतीत वेगळी आहे. म्हणजे मगाशी जे मी म्हटलं तुम्हाला विद्रोहाच्या संदर्भात सुद्धा पण परंपरेकडे जाणं जे आहे त्यात फुले आणि आगरकर, आता आगरकर ते सुद्धा भारतीय परंपरेबाबत ते असं म्हणतात की मूळ आर्यत्व न सांडता हे केले पाहिजे. म्हणजे परंपरेवर आघात पण कुठेतरी मूळ आर्यत्व न सांडण्याची भाषा. महात्मा फुले सुद्धा तसंच करतात की परंपरेवर आघात आहेत पण परंपरेतनं त्यांची म्हणून निवड आहे. काय निवड आहे? चार्वाक आहे, गौतम बुद्ध आहे, बळीराजा आहे, त्याच्यानंतर संत कबीर आहे, संत तुकाराम आहेत, शिवाजी महाराज आहेत. तर आपल्याच परंपरेचा भाग आहे आणि ही परंपरा ठसठशीतपणे महात्मा फुले मांडतात. म्हणजे हे पुन्हा समन्वय येतो त्यांच्यामध्ये आपल्याला तो दिसतोय. तर त्यात तुम्हाला असं दिसेल की रानडे एका अध्यात्माची भाषा करतायत आणि तशी त्यावेळचे बरेच समाजधुरीण करताना दिसतात. पण ते जे त्यांचं अध्यात्म आहे ते कुठल्या बुवाबाबांचं अध्यात्म नाही, अगदी ज्यांना आपण चांगल्या अर्थाने गुरु म्हणतो त्यांचंही अध्यात्म नाही. तर ते काय अध्यात्म आहे? तर ते म्हणजे रानडे ही तर गुरुशिष्य परंपरा त्यासाठी प्रसिद्धच आहे. रानडे, गोखले, गांधी या तिघांमध्ये तुम्हाला अध्यात्माची भाषा आढळेल. पण ते अध्यात्म काय हे समजून नाही घेतलं तर घोटाळे होते. मग इतिहास पुरुषांचं अपहरण चाललेलं असतं सध्या, तसं अपहरण होण्याचे धोके जास्त संभवतात. मग साधं बघा की प्रार्थना समाजाचं ध्येय काय, 3 शब्द वापरून रानडे सांगतात. 3च शब्द वापरले. काय काय मोठं आहे आमचा ते म्हणतात, टू ह्युमनाइज, टू इक्वलाइज, टू स्पिरिच्युअलाइज. मानवता, समानता, आध्यात्मिकता, अध्यात्माची भाषा. आणि ही भाषा त्यांची रानड्यांची कुठपर्यंत पोचते. मी वाचत होतो त्यांचं 1898 मधलं एक व्याख्यान. आणि काय विषय? द स्टेट ऑफ इंडियन मॅन्युफॅक्चर्स. भारतातल्या उद्योगधंद्यांविषयीचं 1898 मधलं व्याख्यान आहे. व्याख्यान वाचताना एका शब्दापाशी मी थबकलो आणि मला असं वाटतं की अजूनही मला त्याचा पुरेसा अर्थ उलगडलाय की नाही कोणास ठाऊक. पण शब्द फार विलक्षण शब्दप्रयोग. काय शब्द वापरलाय त्यांनी? इंडस्ट्रियल सॅल्वेशन, औद्योगिक मोक्षप्राप्ती. काय गंमत आहे बघा की कसं आहे की आपल्या या विचारवंतांवर पाश्चात्य उदारमतवादाचा प्रभाव आहे. पण उदारमतवादाची एक गंमत आहे. उदारमतवाद हा राष्ट्रवाद आणि लोकशाहीच्या हातात हात घालून जातो हे खरं आहे. आजचाही नव उदारमतवादही तेच करतो, भाषा तीच करतो. पण दुसऱ्या बाजूला तो भांडवलशाही आणि साम्राज्यवादाचे हातात हात घालून जातो. सावध राहावं लागतं तिथे. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की त्यावेळच्या मराठी बुद्धिमंतांवर या संबंध बेंथॅमाईट परंपरा जी आहे, हे पहा युरोपमधलं विवेचनाला वेळेने उल्लेख करतो की 3 विचार प्रवाह आहेत एकमेकात गुंतलेले. पहिला इंडिव्हिज्युअलिझम किंवा व्यक्तिवाद, त्याच्यातूनच पुढे विकसित झालेला जो आहे तो उदारमतवाद किंवा लिबरलिझम, आणि त्याचंच अधिक जहाल असं जे रूप आहे ते युटिलिटेरियनिझम किंवा उपयुक्ततावाद, की जे बेंथॅमचं तत्त्वज्ञान आहे. की ज्या तत्त्वज्ञानाचं मूलभूत तत्त्व बेंथॅमनी सांगितलेलं जे होतं ते ग्रेटेस्ट गुड ऑफ द ग्रेटेस्ट नंबर, अधिकतम लोकांचं अधिकतम सुख. आणि हे कुटुंब आहे, वैचारिक कुटुंब आहे, एक क्लस्टर आहे, विचार संकुल आहे हे. आणि हे जे विचार संकुल आहे त्याच्यात सगळं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता, हे वैज्ञानिक विचार हे सगळं आहे. आणि त्याचं आहे ना बाकी त्याचं एक 5-7 मिनटं आहे ना वेळ, अजून 5 ते 10 मिनिटात मी समारोप करतो. की ते जे आहे त्याचा प्रभाव आपल्या सगळ्या विचारवंतांवर आपल्याला आढळतो.
पण तो जो सुखवाद बेंथॅमनी मांडला की ज्याच्यावर तिकडेही टीका झाली की पिग्स फिलॉसॉफी असं कार्लाइलनी म्हटलं, डुक्कर तत्त्वज्ञान म्हटलं, आणि तो सुखवादाचा अतिरेक टाळला पाहिजे या बाबतीत त्या तत्त्वज्ञानाला नवं वळण जर कोणी दिलं असेल आणि तो आपल्या संदर्भात महत्त्वाचा आहे तो म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल, धाकटा मिल, जेम्स मिलचा मुलगा जॉन स्टुअर्ट मिल. त्याचा खूप प्रभाव, इतका प्रभाव आहे की आगरकर म्हणतात की पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही, पण घ्यायचाच झाला तर मिलच्या पायाशी बसून शिष्यत्व पत्करावं. इतका प्रभाव आहे की हरिभाऊंच्या कादंबरीचा नायक गणपतराव स्त्रियांच्या उद्धारासाठी झटेन, शपथपुरस्सर झटेन असं म्हणताना शपथ जी घेतो ती मिलच्या सब्जेक्शन ऑफ विमेन या ग्रंथावर हात ठेवून घेतो. आणि त्याचं स्त्रियांची परवशता हे भाषांतर काशीबाईंचे पती गोविंदराव कानिटकर करतात. कितीतरी उदाहरणं त्यात आत्ता जात नाही. तर या मिलचं एक विधान आहे, इट इज बेटर टू बी अ ह्युमन बिईंग डिससॅटिस्फाईड दॅन अ पिग सॅटिस्फाईड. आणि त्याचा उत्तरार्ध असा आहे की इट इज बेटर टू बी सॉक्रेटिस डिससॅटिस्फाईड दॅन अ फूल सॅटिस्फाईड. आपल्याला गंमत वाटेल की ही जी म्हणजे तो सुखदुःखाची प्रतवारी करतो मिल, आणि रानडे काय ते टिळक अगदी म्हणजे त्यांच्यात काही मतभेद असो ते या प्रतवारीच्याच मागे आहे. म्हणजे गीतारहस्य पहा, आपण गीतारहस्याचं जे 5वं प्रकरण आहे त्याचं नावच मुळी सुखदुःख विवेक असं आहे. आणि सुखदुःख विवेक या प्रकरणाच्या एका तळटिपेमध्ये हे सगळं विवेचन करताना हे जे आत्ता मी मिलचं वाक्य सांगितलं ते टिळकांनी उद्धृत केलेलं आहे. आणि मग सात्विक, राजस, तामस सुख असे प्रतवारी टिळक करतायत आणि सात्विक आणि सामाजिक सुख एकत्र आणून ते मांडणी करतात. तेव्हा कुठेतरी कर्मयोगाचा विचार आहे. आणि म्हणून गीतारहस्याचं दुसरं नाव कर्मयोगशास्त्र असं आहे. आणि तो कर्मयोग आपल्याला पुन्हा एकदा रानडे गांधी यांच्यामध्येही दिसतो. प्रत्येकाची कर्मयोगाची कल्पना वेगळी असेल. गीतारहस्य शब्दसुद्धा टिळकांच्या कितीतरी आधी 1893 ज्ञानेश्वर या व्याख्यानात रानड्यांनी वापरला आहे. आणि गांधींचं तर माहिती आपल्याला, म्हणून त्यांच्या गांधींच्या तत्त्वज्ञानाला पण पुन्हा जावडेकरांनी प्रखर सामाजिक कर्मयोग म्हटलं आहे. असो, तर या सगळ्यांचा जो धर्मविचार आहे, महाराष्ट्रातला जो धर्मविचार आहे तो मूलतः अध्यात्माचा विचार हा मूलतः नीतिप्रधान धर्माचा ऐहिक विचार आहे की जो केशवसुतांना अभिप्रेत आहे. म्हणून जर आपण महाराष्ट्राच्या प्रबोधनाचा आढावा घेत गेला आणि धर्मपर चिंतन जर पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की दादोबा पांडुरंगांचं धर्मविवेचन 1843 लोकहितवादींचा धर्मसुधारणा हा निबंध 1848 महात्मा फुल्यांचं सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक 1891 न्यायमूर्ती रानड्यांची धर्मपर व्याख्यानं जी 1902 त्यांच्या नंतर प्रकाशित झाली, आणि डॉक्टर आंबेडकरांचं बुद्ध आणि धम्म 1957, या सगळ्यामध्ये तो नीतिप्रधान धर्म आहे की जो केशवसुतांमध्ये आहे. आणि म्हणूनच केशवसूत कुठेतरी समतेचा ध्वज उंच धरारे, नीतीची द्वाही पसरारे हे म्हणतात, किंवा नीतीचे पद जेथे न ढळे धर्म होतसे तेथेच स्थिर असं केशवसूत सांगतात. म्हणून हे सगळं जर आपण एकत्रित लक्षात घेतलं तर आपल्याला असं दिसेल की हा स्वर्ग केशवसूतांच्या कवितेतून आणि महाराष्ट्राच्या प्रबोधनातून दोन्हीमधनं प्रकट होत आहे. आणि ते जे प्रकटीकरण आहे ते प्रकटीकरण अगदी सारांशाने सांगायचं झालं, मी आता बाकीची विधानं वाचून दाखवत नाही, पण एक दाखवतो की काय स्वर्ग अभिप्रेत आहे. न्यायमूर्ती रानड्यांनी अलाहाबादचं जे सामाजिक परिषदेचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनात 1892 त्यांचं जे भाषण आहे, अध्यक्षीय भाषण, त्यात बदलाची कल्पना मांडली आणि ती कोरून ठेवावी. म्हणजे केवळ सुविचार म्हणून बोर्ड लावू नये, हृदयावर कोरावी अशी कल्पना आहे. काय म्हणतात बघा ते, द चेंज दॅट वी शुड ऑल सीक इज अ चेंज फ्रॉम कन्स्ट्रेंट टू फ्रीडम, बंधनाकडून स्वातंत्र्याकडे, फ्रॉम क्रेड्युलिटी टू फेथ, भोळसट भक्तिभावाकडून निखळ श्रद्धेकडे, फ्रॉम स्टेटस टू कॉन्ट्रॅक्ट, जन्माधिष्ठित प्रतिष्ठेकडून करारबद्ध संबंधांकडे, फ्रॉम अथॉरिटी टू रिझन, बाह्य प्रामाण्याकडून किंवा बाबा वाक्यम प्रमाणमकडून तर्कशुद्धतेकडे, विवेकाकडे,
फ्रॉम अनऑर्गनाइज टू ऑर्गनाइज लाईफ, असंघटित जीवनाकडून सुसंघटित जीवनाकडे, फ्रॉम बिगट्री टू टॉलरेशन, धर्मांधतेकडून सहिष्णुतेकडे, अँड फ्रॉम ब्लाइंड फेटॅलिझम टू अ सेन्स ऑफ ह्युमन डिग्निटी, आंधळ्या प्रारब्धवादाकडून मानवत्वाच्या प्रतिष्ठेकडे. मला असं वाटतं हा आपल्या आधुनिकतेचा जाहीरनामा आहे. याचं प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात आहे. हा स्वर्ग, आणि हा जो स्वर्ग आहे तो काही अभिजनांपुरता मर्यादित न ठेवता सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात तो साकार व्हावा ही आकांक्षा बाळगणारे केशवसूत हे कवी होते. म्हणून ते युगमानसाचे कवी होते. त्यांनी कवितेचं, ज्याला आपण कंटेंट अँड फॉर्म म्हणतो, आशय आणि आविष्कार, याच्यात अनेक बदल केले. सॉनेट आणलं, जपूरजासारखा शब्द मराठी भाषेला दिला, फुलपाखरू शब्द रूढ केला, अशा अनेक गोष्टी असतील. पण त्यांचं खरं क्रांतिकारकत्व जे आहे ते इथं आहे. या अर्थाने ते युगमानसाचे कवी आहेत आणि संकुचितताचे सगळ्या पदर ते ओलांडून जात आहेत. त्या बाबतीत त्यांनी राष्ट्रवादाचंही उल्लंघन केलं, राष्ट्रवादाच्याही पलीकडे त्यांचं उड्डाण आहे. आणि म्हणून कुठेतरी महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि आगरकर या तिघांच्या मध्ये राष्ट्रवादापेक्षा सुद्धा, म्हणजे राष्ट्रवाद कुठे कुठे आहे, फुलेसुद्धा एकमय राष्ट्राची भाषा करतायत, पण एक विश्वबंधुत्व आहे. तेव्हा यांच्या विचाराची, राष्ट्रीयतेच्या जोडीला जी विश्वधर्मी नस त्यांना सापडली केशवसुतांना, ती त्यांच्या स्वर्गसमक्षतेमध्ये अभिप्रेत आहे आणि तीच महाराष्ट्राच्या प्रबोधनामध्ये अभिप्रेत आहे. आता हे मी विस्ताराने लिहीन तेव्हा आपण ते पहा. शेवटी वेळेला मर्यादा असते आणि म्हणून समारोप करताना मी फक्त एक उदाहरण देऊन समारोप करणार आहे. ते उदाहरण आहे ते महात्मा गांधींचं. काय उदाहरण आहे? साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीमध्ये दिलेलं उदाहरण आहे. गांधींना एकदा कोणीतरी असा प्रश्न विचारला की का लोक तुमच्यावर एवढी टीका करतात, काही बोलतात, पण तुम्ही इतके शांत कसे? त्याच्यावर गांधीजींनी जे उत्तर दिलेलं होतं ते फार मार्मिक होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या हृदयात कुठेतरी तंबोरा लागलेला असतो, असं त्यांनी म्हटलं. आणि त्याच्यावर भाष्य करताना साने गुरुजींनी असं कुठेतरी सांगितलं की समुद्र जो असतो त्याच्यावर वर लाटा, खवळलेल्या लाटा असतात, पण अंतर्यामी कुठेतरी तो, त्यांनी शब्दप्रयोग किती सुंदर वापरला आहे, प्रशांत शांती असते, प्रशांत शांती असते. तर मला असं वाटतं की ही जी महात्मा गांधींच्या हृदयातला जो तंबोरा आहे तोच कुठेतरी त्यांच्या गुरूंचे गुरु न्यायमूर्ती रानडे यांच्या हृदयात लागलेला होता. आणि त्या तंबोऱ्याची जी तार आहे जी छेडली गेली, तो हृदयस्थ प्रकाश जो आहे त्यात केशवसूतही न्हाऊन निघाले आणि महाराष्ट्रही न्हाऊन निघाला. आणि ते संबंध न्हाऊन निघणं आहे, त्यातून केशवसूतांची स्वर्गसमक्षता साकार झाली. फार तर तंबोऱ्याच्या ऐवजी सतारीचे बोल काही वेळा उमटले असतील, पण हे जे बोल आहेत, हे जे सूर आहेत, हे सूर आपण सगळ्यांनी जर ध्यानी घेतले तर महाराष्ट्रातल्या प्रबोधनाचं आणि केशवसूतांच्या कवितेचं खरं मर्म जे आहे ते आपल्याला समजू शकेल. मी या एका वेगळ्या विषयावर जी मांडणी इथे केली, खूप गर्दी होती त्याच्यात मुद्द्यांची, पण ती मांडणी आपण सुशिकपणे ऐकून घेतली. त्याला आपला प्रतिसाद जो आहे तोही मला नंतर मिळेल, चेहऱ्यावर मिळाला, पण चर्चेतही नंतरही हा संवाद चालू राहू शकतो पुढे. आणि हा जो प्रतिसाद नांदेडच्या श्रोत्यांकडनं मला मिळाला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे, आणि या संवादाची जी संधी मला या नरहर कुरुंदकर यांच्या नावाने स्थापन झालेल्या अभ्यास केंद्राने दिली, त्याबद्दल या केंद्राचे मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.